अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात पाकिटमार पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे। दर्यापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना 2 प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम आणि महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। अकोला शहरातील नवीन बस स्थानकात आज सकाळच्या सुमारास पाकिटमारीच्या 2 घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दर्यापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी 2 प्रवाशांना लक्ष्य करत हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला। मिळालेल्या माहितीनुसार डाबकी रोड परिसरातील रहिवाशी डॉक्टर जानराव सावंतकर हे दर्यापूर बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील 4800 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली। त्याचवेळी मुंबई येथे वास्तव्यास असलेले आणि नातेवाईकांकडे आलेले राजू वानखेडे यांच्याही खिशाला कादरी लागली। त्यांच्या पॅन्टच्या खिशातून सॅमसंग कंपनीचा तब्बल 83,330 रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला। घटनेची माहिती मिळताच दोन्ही प्रवासी तात्काळ बसमधून खाली उतरले आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। या घटनेनंतर बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी दर्यापूर बस उभी राहते त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे कठीण झाले आहे। जर त्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्था असती तर आरोपींचा माग काढणे सोपे झाले असते, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले। खरीप हंगाम जवळ आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अकोला शहरात खरेदीसाठी येतात। अशा वेळी अशा घटना वाढल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान बस स्थानक परिसरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच पोलीस आणि एसटी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। सकाळी मी दर्यापूरला जाताना अकोला दर्यापूर गाडी क्रमांक 9471 त्याच्यामध्ये गाडीमध्ये चढताना माझा मोबाईल 84,000 रुपयाचा मोबाईल होता, तो अज्ञात चोरट्याने चोरला आहे। मी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे। बस स्टँडवर बसमध्ये चढताना माझ्या खिशातील 4,800 रुपये कोण्या अज्ञात व्यक्तीनं चोरले। बसमध्ये बसताना माझ्या लक्षात आलं, लगेच बसमधून उतरल्यानंतर मी बघितलं की आपले पैसे चोरीला गेले। मी सिव्हिल लाईनला तक्रार केली। असा प्रकार इतरांसोबत होऊ नये आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतानाही CCTV कॅमेराचा अभाव दिसून आला। आम्ही शोधलं, पण त्या कॅमेऱ्यामध्ये जी बस होती ती आम्हाला दिसली नाही।